अरे अल्लाह जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद डॉक्टर काल किती वाजता पोहोचले तुम्ही? नीटच्या घोटाळ्याबद्दल आपल्या देशात एक मोठा आंदोलन सुरू झाला है। तो नमस्कार, मैं सोम मिश्रा, मैं यहाँ प्रोटेस्ट में आज शामिल हुआ हूँ। जैसे आप जानते हो कि जो नीट की सा कभी मत बनना। मुकद्दर ये जो सारे बच्चे मारे गए हैं, जो ये बच्चे पंखों से उतारे गए हैं, क्या उनकी जिम्मेदारी भी लेगा कोई? घडामोडी घडत आहेत, जसं कॉक्रोच जनता पार्टीला मी समर्थन देत आहे आणि जे सोनम वांचूक सर आहेत यांच्यावर जो भ्याड हल्ला होतो आहे, आज लोक चाललं काय आहे? कोणत्या देशात कोणत्या राज्यात पेपर फुटी नाही, पण आपल्या महाराष्ट्रात का पेपर फुटी आहेत? जे उपोषण आणि वांचूक यांचा जे विषय चालला आणि त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन या माध्यमातून उभं झालं, कारण धर्मेंद्र प्रधान जे आहे शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा आणि या आंदोलनाला युवा वर्गाने त्यांच्या दूरदृष्टिकोनातून बघायला पाहिजे। म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं सध्या काय सुरू आहे आणि जंतर मंतर भंडारातून लगेच काही लोक गेलेले आहेत आणि जे जाऊ शकले नाही त्या भंडारातल्या जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसलेले आहेत आणि आपली मागणी याच्या अगोदरही भरपूर लोकांनी या देशावर शासन केलं, पण असा निर्दयी सरकार आम्ही कधीच बघितला नाही। आज जी घडली घटना वांगचुकजींना उचलल्यानंतर आज जनपदवर जो लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज इतका चुकीचा होता। सर उपोषणाला बसलेले होते, त्यांना जबरदस्तीने उचलून नेलं। ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर हा घाला आहे। नंतरवर युवा आंदोलन उतरलेले आहेत, त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। जर या दिवसामध्ये मी मधुकर चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भंडारा शहर आज नमस्कार, मैं सोम मिश्रा, मैं यहाँ प्रोटेस्ट में आज शामिल हुआ हूँ। जैसे आप जानते हो कि जो नीट की जो पेपर लीक हुआ है, जिसके कारण काफ़ी बच्चों ने आत्महत्या करी है, मैं उसके लिए यहाँ पे समर्थन देने आया हूँ, ताकि जो प्रशासन है वो कुछ काम करे और कुछ एक्शन हो। तो क्योंकि अकाउंटेबिलिटी कुछ भी नहीं ले रही गवर्नमेंट, उनको कुछ तो अकाउंटेबिलिटी लेना चाहिए। तो मैं एक लाइन कहना चाहूँगा कि तुम इस भीड़ का हिस्सा कभी मत बनना। मुकद्दर ये जो सारे बच्चे मारे गए हैं, जो ये बच्चे पंखों से उतारे गए हैं, क्या उनकी जिम्मेदारी भी लेगा कोई? जो सपने इन हादसों में मारे गए हैं, तुम तो कह दो कि उन बच्चों को झूठा नाकाबिल, कौन से जाने वाले तुम्हारे गए? उस घर के आंगन से पूछो कभी, जिस घर के बच्चे बिचारे गए। सरकारों की गलती पे तुम डालो पर्दा, तुम पर भी तो पैसे वारे गए हैं। तुम कहना आवाज़ उठाना गलत है, तुम्हारे घर से थोड़ी सहारे गए। मुकद्दर ये जो सारे मारे गए, जो बच्चे पंखों से उतारे गए। धन्यवाद। गेल्या 20-21 दिवसापासून जंतर मंतर दिल्ली येथे हा नीटच्या घोटाळ्याबद्दल आपल्या देशात एक मोठा आंदोलन सुरू झाला आहे। तो सुरुवात केली CJP नावाच्या एका छोट्याशा संघटनेने, पण आता तो देशव्यापी झाला आहे। तो आंदोलन कुण्या एकट्या संघटनेचा नसून हा पूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचा आंदोलन झालेला आहे आणि या आंदोलनाला चिरडण्याचे प्रयत्न देश पातळीवर सरकारच्या द्वारा होत आहेत आणि त्या सरकारच्या निषेधार्थ म्हणून आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही आज भंडारा जिल्ह्यामध्ये हा आंदोलन उभा केला आहे आणि आमचं आंदोलन त्या आंदोलनासोबत नेहमी उभा राहील। आणि सरकार ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहे, या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, ते त्यांचे मनसुबे सगळे आम्ही विद्यार्थी लोक हाणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। आमचं इतकेच मागणे आहेत की आपल्या महाराष्ट्रात चाललं काय आहे? आपल्या महाराष्ट्रात चाललं काय आहे? कोणत्या देशात कोणत्या राज्यात पेपर फुटी नाही, पण आपल्या महाराष्ट्रात का पेपर फुटी आहेत? आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री करत का आहेत? इतके सुसाईड करत आहेत, ते पण कुठून तरी आले आहेत, ते पण गरीब आहेत। आमची इतकीच इच्छा आहे, आमच्या मागण्या इतक्याच आहेत की सरकारने राजीनामा द्यावा। जर ते आपले काम पारदर्शकपणे करू नाही शकत आहेत तर तुम्ही राजीनामा द्या। ज्या घडामोडी घडत आहेत, जसं कॉक्रोच जनता पार्टीला मी समर्थन देत आहे आणि जे सोनम वांचूक सर आहेत यांच्यावर जो भ्याड हल्ला होतो आहे, आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणाला न विचारता त्यांना त्या आंदोलना स्थळावरून नेत आहेत। म्हणजे हे हुकुमशाहीकडे आपला भारत जात आहे। आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थानं आपल्याला लोकशाही दिसतंय का? आज आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, पण हे सरकार, हे लाचार सरकार आपल्याला बोलण्याचा अधिकार हा दडपत आहे।
आपल्याला कलम 19ने भारतीय संविधानाला मत मांडण्याचा अधिकार व्यक्त केलेला आहे, आंदोलनाचा हक्क आहे. पण आज सध्या स्थितीला मी न्यूज बघतो आहे, त्यामध्ये आपण लोकांवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे आणि लाठी हल्ला होत आहे. आज शोकांतिका आहे की या लोकशाही प्रधान देशामध्ये आज युवकांवर अन्याय होत असेल, लाठीचार्ज होत असेल, हे शोकांतिका आहे. कारण की हे विद्यार्थी हे आपल्या हक्कासाठी उतरलेले आहेत, हे आपल्या न्यायासाठी उतरले आहेत. कारण यांना आमचं न्याय पाहिजे आणि यांना शिक्षण. आज आपण बघतो की विद्यार्थी आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेत. लाज वाटायला पाहिजे सरकारला की विद्यार्थी, शेतकरी या 2014 पासून स्वतः रस्त्यावर उतरून आपलं न्याय हक्क मागत आहेत. मला असं वाटतं की या जनतेमध्ये आम्ही सामील होऊन फक्त आमचेच वर्ग नाही तर या पालकांनी सुद्धा एकत्र येऊन या लोकांना आंदोलनामध्ये समाविष्ट झालं पाहिजे, हे माझी आकांक्षा, विनंती आहे. आणि मी न्यूज मध्ये बघतो आहे की विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला, ते कांड्या फेकून राहिलेले आहेत. मी न्यूज मध्ये बघतो आहे, लाट्या मारत आहेत. काय अवस्था आहे या देशाची? आपण कुठे चाललो? आज आम्ही विकसनशील देश म्हणून म्हणतो, पण आज एक छंद पण असायला पाहिजे की आम्हाला या भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्याचा, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे या भंडारा जिल्ह्यामध्ये युवकांनी एकत्र येऊन, मला थोडंसं वाटतं की इथं युवक वर्ग जर जास्त आला तर मला असं वाटतं की जिल्हाधिकारी सुद्धा निवेदन देण्यासाठी मागं पुढं बघणार नाही असं मला वाटतं. हे म्हणून मी आपले एक मत व्यक्त केलेलं आहे. या व्यवस्थेबद्दल मला इतकंच म्हणायचं आहे की येणाऱ्या समोर जे आज जर नीटचा पेपर लीक झालाय समोर, याचं काही सांगता नाही येत ही सरकार कोणत्या बाबतीमध्ये काय करणार. म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही मेहनत करतो, आम्ही दिवस रात एक करतो. एक तर आमचे आई वडील कामाला जातात, आम्हाला ते 100-200 मध्ये सगळं मॅनेज करायला लागते आणि त्यामध्ये हे सरकार या म्हणजे एका पेपरच्या मागे आम्हाला 600 रुपये ते 700, 1000 रुपये लागतात, जाण्या येण्याचा खर्च लागतो. ह्या सगळ्या कंडिशन मध्ये जर पेपर लीक होत असेल आणि पुन्हा आम्ही पेपर देत असेल तर आमचा वेळ सगळा वाया जातो. मला इतकंच सांगायचं आहे की या सरकारने काळजी घ्यावं. आमच्यासारख्या शिकणाऱ्या पोरांच्या म्हणजे भविष्य म्हणजे मागे जातो, एक वर्ष आमचे नुकसानमध्ये जातात, त्याची काळजी सरकारने घ्यावा. दिल्लीचं जे आंदोलन आहे, तुम्ही बघितलं असेल की नीटचं जेव्हा पेपर उघड झाला आणि त्याच्यानंतर युवकांमध्ये संतापाची लाट जेव्हा निर्माण झाली, तर त्याचा जो इफेक्ट आहे तो संबंध भारतामध्ये दिसतोय. पण हे जे आंदोलन चाललं आणि अनेक दिवस त्याचं जे उपोषण आणि वांचूक यांचा जे विषय चालला आणि त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन या माध्यमातून उभं झालं. कारण धर्मेंद्र प्रधान जे आहे शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा जो आहे त्या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून मागितला जात होता आणि ते केंद्र सरकारने त्यांची मागणी जी आहे अद्यापर्यंत पूर्ण न केल्यामुळे आज संसदेवर धावा ठेवला गेला. तर असं संबंध भारतात अशा पद्धतीची आंदोलनं झालेत. त्याचाच भाग म्हणजे आज भंडाऱ्यामध्ये सुद्धा भंडारा जिल्ह्यातील युवकांनी येऊन, विविध संघटनांनी येऊन, विविध विद्यार्थी संघटनांनी येऊन त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनाचं समर्थन, म्हणजे दिल्लीला जे जंतर मंतरला जे आंदोलन सुरू आहे त्याला समर्थन देण्याचं काम या माध्यमातून भंडाऱ्यातून झालं. म्हणजे विदर्भातून, इतरही जिल्ह्यामधूनही झालेलं आहे, महाराष्ट्रातून झालेलं आहे, पण भंडाऱ्यातून सुद्धा याचे पडसाद आता आपल्याला दिसून आले. थोड्या वेळापूर्वी ज्या पद्धतीचं आंदोलन अजूनही सुरू आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भामध्ये युवक कुठेतरी ज्या पद्धतीने, म्हणजे हे जे युवक आहेत हे अनआयडेंटिफाय आहेत, कारण हे सर्व शिक्षण घेणारे युवक आहेत आणि हे आंदोलनामध्ये सहभागी होऊन ज्या पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली आणि वारंवार मग CET असेल किंवा नीट असेल किंवा अनेक पेपरांची जी फुटी झाल्यामुळे यामुळे जे काही त्रस्त झालेले युवक आहेत की वारंवार आम्ही एक्झाम देऊन आम्ही त्याच्यामध्ये अपयशित होतो आणि याच्यामध्ये जे काही चुकीचं जे काही होत आहे त्याच्यामुळे जे मेरिट वर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये कुठेतरी लॉस होतो आहे, त्यांची पडताळणा होत आहे, त्या पिळवणूक होत आहे, असा हा सर्व विषय आणि ते कुठेतरी तो आक्रोश आहे तो या माध्यमातून आपल्याला दिसतो आहे, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. हे जे आंदोलन आहे कुठेतरी शिक्षणाची दिशा आणि दशा बदलवण्याचं एक उत्तम माध्यम आहे आणि या आंदोलनाला युवा वर्गाने त्यांच्या दूरदृष्टिकोनातून बघायला पाहिजे. म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं सध्या काय सुरू आहे याच्यावर प्रकाश टाकणारा हे आंदोलन आहे. तर मला असं वाटते की सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जे चेंजेस हवे आहेत, बदल हवा आहे,
किंवा या बदलाची जी नांदी तिथे दिल्लीला जंतर मंतरवर सुरू आहे त्याला समर्थपणे थोडासा पाठिंबा म्हणून तुमच्या पद्धतीने जर प्रोटेस्टमध्ये सहभागी होता येत नसेल तर त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने आपलं समर्थन नोंदवावं आणि आपण या देशाचे सजग युवा आहोत याचं दर्शन आपल्या माध्यमातून घडवावं. मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करता आज हा प्रोटेस्ट सुरू आहे आणि या प्रोटेस्टमध्ये अनेक संघटना आणि अनेक पक्ष यांनी समर्थन केलेलं आहे आणि हा आंदोलन आता हळूहळू मोठा होत आहे आणि आम्ही बघत आहोत की या आंदोलनाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी आमची मागणी आहे. बघा, मागील 20 दिवसापासून सोनम वांगचूक तिथे उपोषण करत आहेत. हे निर्दयी सरकार, याच्या अगोदरही भरपूर लोकांनी या देशावर शासन केलं, पण असा निर्दयी सरकार आम्ही कधीच बघितला नाही. ही सरकार ही युथ विरोधी सरकार आहे, ही महिला विरोधी सरकार आहे, ही शेतकरी विरोधी सरकार आहे आणि या देशाचा चौकीदार चोर आहे हे राम मंदिराच्या प्रकरणावरून सिद्ध झालं आहे. आणि तुम्हाला सांगतो, हा जो जेनजी मुवमेंट चालू आहे याला आम्ही सुद्धा आज पाठिंबा दर्शवायसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे इथं उपस्थित आहोत. आणि मागील 20 दिवसापासून ज्या लोकांनी तिथं दिल्लीमध्ये संघर्ष केलाय त्यांच्यावर आज लाठीचार्ज करण्याचं काम या पापी सरकारने केलं आहे. हे निषेधार्थ आहे. आमच्या विद्यार्थी मित्रांवर, युवकांवर, युवतींवर ज्या या मोदींनी लाठीचार्ज केला याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून मेसेज देतो की येणाऱ्या काळात चलो दिल्लीचा नारा देऊन या सरकारला उलथवण्याचा काम हा या जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या आणि संपूर्ण देशाचा युवक करणार आहे. नमस्कार, मी हर्षल वाघमारे, विदर्भ युवा क्रांती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आज जो जेनजीच्या वतीने जो आंदोलन सुरू आहे आणि आमच्या या विद्यार्थ्यांना जो होणारा जो यांच्या परीक्षा पेपर फुटीचे जे प्रश्न आहेत किंवा शासनाकडून जो विद्यार्थ्यांच्या संदर्भात चाललेला चुकीचा निर्णय आहे, वागणूक आहे, याच्या विरोधात हा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आम्ही माझ्या संघटनेतर्फे पूर्ण जाहीर समर्थन देतोय. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जो आज जी घडली घटना, वांगचूकजींना उचलल्यानंतर आज जनपदवर जो लाठीचार्ज झाला तो लाठीचार्ज इतका चुकीचा होता. आज त्या पोलीस विभागाच्या लोकांना मी सर्वांना असं सांगू इच्छितो की आपणही त्या युवा वर्गातून गेलेला आहे, त्या विद्यार्थी दशेतून गेलेला आहे आणि आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आज ज्या लाठीचार्ज ज्या लोकांवर करून राहिले ते लोक सुद्धा तुमचे भाऊबंद आहेत, ते सुद्धा शिक्षणात आहेत आणि तुमच्याही घरचे लोक शिक्षणात येणार आहेत. उद्या हीच अवस्था तुमच्यासोबत सुद्धा घडणार आहे. उद्या तुम्हाला बोलायला काही करायला काही चान्स नसणार आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जरुरी नाही आहे प्रत्येक वेळी इमानदारीनंच नोकरी केली पाहिजे, कुठेतरी थोडी इमानदारी बाजूला ठेवा आणि या आंदोलनाला समर्थन द्या, सपोर्ट द्या. धन्यवाद. आज आमच्या पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना एक पत्र आम्ही या युवक युवतीच्या विद्यार्थ्यांच्या हा जो संघर्ष सुरू आहे आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलन स्थळी जो राडा तिथे होत आहे यांचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जो जंतर मंतरवर युवा आंदोलन उतरलेले आहेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. जर या दिवसामध्ये शिक्षण मंत्र्यांचा जर राजीनामा दिलेला नाही तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. ज्या प्रकारे 20 दिवसापासून दिल्लीमध्ये उपोषण चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे, परंतु या सरकारने त्या उपोषणाला भेट सुद्धा दिली नाही. त्या संदर्भात आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये केजरीवाल साहेब, मनोज सिसोदिया, संजय सिंग म्हणजे आम आदमी पार्टीच्या सगळ्या लोकांनी त्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्याच प्रकारे मी भंडारा जिल्ह्याचा आम आदमी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या लोकांना सुद्धा पाठिंबा, या कोकरूच्यांना मी पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि ज्या प्रकारे ही हुकुमशाहीची आणि दडपशाहीचं जे धोरण ही मोदी सरकार आमच्या गरिबावर, या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे नीट पेपर फुटी झाली, त्यानंतर आता जे नीटचे री एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये सुद्धा लोकांना
600 मार्क आहे आणि जेव्हा पाहिलं तर त्या दिखे फक्त 30 मार्क आणि 40 मार्क आलेले आहेत. हे जे प्रकार होऊ राहिले हे गलिच्छ प्रकार जे आहे एनटीए करत आहे, या एनटीएला सुद्धा बरखास्त करायला पाहिजे. कारण हा एका विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करून रात्रंदिवस एक करून अभ्यास करतो आणि त्याचं जेव्हा एक्झाम होते तर ही एक्झाम फुटते, नीटची एक्झाम फुटते, कोणत्याही एक्झाम असो, मग सीईटी असो, या सगळ्या एक्झाम आज फुटल्या आहे. मला वाटते की या 70 वर्षामध्ये जेवढ्या एक्झाम फुटल्या नाही तेवढ्या एक्झाम या मोदी सरकारच्या काळामध्ये फुटल्या. या मोदी सरकारच्या काळामध्ये जितक्या आत्महत्या झाल्या नाही, मुलांच्या असो, शेतकऱ्यांच्या असो, गोरगरिबांच्या असो, कर्जबाजारांच्या असो, या सगळ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या या मोदी सरकारच्या मध्येच जास्त आत्महत्या झालेला आहे. बद्दल मला इतकंच म्हणायचं आहे की येणाऱ्या समोर जे आज जर नीटचा पेपर लीक झालाय समोर, यांचं काही सांगता नाही येत. ही सरकार कोणत्या बाबतीमध्ये काय करणार, म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही मेहनत करतो, आम्ही दिवस रात एक करतो. एक तर आमचे आई वडील कामाला जातात, आम्हाला ते 100-200 मध्ये सगळं मॅनेज करायला लागते आणि त्यामध्ये हे सरकार म्हणजे एका पेपरच्या मागे आम्हाला 600 रुपये ते 700, 1000 रुपये लागतात, जाण्या येण्याचा खर्च लागतो. ह्या सगळ्या कंडिशन मध्ये जर पेपर लीक होत असेल आणि पुन्हा आम्ही पेपर देत असेल तर आमचा वेळ सगळा वाया जातो. मला इतकंच सांगायचं आहे की या सरकारने काळजी घ्यावं. आमच्यासारख्या शिकणाऱ्या पोरांच्या म्हणजे भविष्य म्हणजे मागे जातो, एक वर्ष आमचे नुकसानमध्ये जातात, त्याची काळजी सरकारने घ्यावा. आज या ठिकाणी जमलेले आहोत की मागील 1 महिन्यापासून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं. सोनम सर उपोषणाला बसलेले होते, त्यांना जबरदस्तीने उचलून नेलं. ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर हा घाला आहे आणि म्हणून या शासनाला जागं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जंतर मंतरला जे चालू आहे त्यांना समर्थन म्हणून आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि अशा दडपशाही सरकारचा आम्ही निषेध करतो. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, प्रधानमंत्री मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे आणि युवकांचे जे भविष्य आहे, विद्यार्थ्यांचे जे भविष्य आहे ते भविष्य वाचवायला पाहिजे. कारण या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि तरुण या देशाला वाचवणार आहेत. तरुणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. बोलो आजादी, जोर से बोलो आजादी, थक गए क्या आजादी, थक गए क्या आजादी, मर गया हक हमारा आजादी, हक हमारा आजादी, छीन के लेंगे आजादी, छीन के लेंगे आजादी, लड़ के लेंगे आजादी, हम लड़ के लेंगे आजादी, आसमान से ऊंची आजादी, आसमान से ऊंची आजादी, बोल मेरे भाइयों विद्यार्थी जिंदाबाद, 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 मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. साहेब फक्त पोहोचवली आणा त्यांच्याकडून, आणा म्हणजे कृपा होईल बरं. हे विद्यार्थी सर्व बसलेले आता यावं लागला तर नेपाळ, बांगलादेश सारखा होईल. धर्मेंद्र प्रधान, कलेक्टर साहेब त्यांचा इस्तीफा. सोनम वांगचुक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दुखिया भाइयों आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या मोदी करता है, पुलिस को आगे करता है. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. अभी तो ये अंगड़ाई है, आगे और बढ़ाइए. जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद. डॉक्टर शेम 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 शेम, अमित शाह सरकार शेम 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 शेम. जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद. तलवार बंद करो, बंद करो, बंद करो. अरे आवाज दो. विद्यार्थी जिंदाबाद, जिंदाबाद. मोदी डरता है, पुलिस को आगे करता है. नरेंद्र मोदी इस्तीफा दो, इस्तीफा दो,
पोहोचवा बी आणा त्यांच्याकडून, आणायला म्हणजे कृपा होईल बरं. हे विद्यार्थी आहेत सर्व बसलेले. आता यावं लागला तर नेपाळ बांगलादेश सारखा होईल.